सर्वात मधुर भक्ती गणपती बाप्पाची एक गोष्ट। एक गाव होतं, डोंगराच्या कुशीत वसलेलं, खूप सुंदर आणि शांत। तिथं राहायचा एक लहानसा मुलगा चिंटू। दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी गावात चैतन्यच संचारायचं। गणपती बाप्पाचे मूर्ती घरोघरी विराजमान व्हायच्या, फुलं, फळं, गोडधोड याने पूजा व्हायची आणि जयघोषांनी वातावरण भारावून जायचं। चिंटूला गणपती बाप्पा खूप प्रिय होते। तो रोज भजन म्हणायचा, फुलं साजरी करायचा आणि आपल्या घरातील लहानशी गणपतीची मूर्तीशी अगदी मित्रासारखी बोलायचा। पण त्या वर्षी चिंटूच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच वाईट होती। त्याच्या वडिलांची नोकरी गेली होती आणि घरात अन्नासाठी सुद्धा पुरेसे पैसे नव्हते। गणपतीची मूर्ती विकत घेणं तर दूरच। चिंटू खूप दुःखी झाला, बाप्पा आमच्या घरी कसे येणार आता? एका सकाळी तो नदीकिनारी गेला आणि माती गोळा करून स्वतःच्या हाताने एक लहानशी गणपतीची मूर्ती बनवली। ती काही परफेक्ट नव्हती, कान थोडे वाकडे, सोंड थोडी वळलेली, पण चिंटूने प्रेमाने बघितलं आणि म्हणाला, या बाप्पा, आमच्या घरी स्वागत आहे। तो मूर्तीला एका केळ्याच्या पानावर बसवून फुलांनी सजवलं आणि एक गोड गुळाचा मोदक अर्पण केला। मग तो भक्तिभावाने गाणं गाऊ लागला। त्या रात्री चिंटूला एक स्वप्न पडलं। स्वप्नात गणपती बाप्पा आले, हस्तमुख, प्रेमळ। बाप्पा म्हणाले, तुझं प्रेमच माझ्यासाठी सगळ्यात मोठं अर्पण आहे। ना फुलं, ना सोनं, पण तुझं निर्मळ मन मला मिळालं। सकाळी चिंटू उठला तर घरभर चंदन आणि फुलांचा सुगंध दरवळत होता। चिंटूच्या आईबाबांनी पाहिलं की दरवाजाबाहेर एक टोपली ठेवलेली होती, त्यात भरपूर अन्न, कपडे आणि गोडधोड होतं। वर एक चिठ्ठी होती, गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिला आहे, श्रद्धा ठेव। त्या दिवसानंतर त्यांच्या घरचं नशीब पाडलं। वडिलांना पुन्हा काम मिळालं आणि दरवर्षी चिंटू स्वतःच्या हाताने मातीची गणपतीची मूर्ती बनवू लागला, आता गरज म्हणून नव्हे, तर प्रेमाने। गोष्टीतून शिकवण, गणपती बाप्पाला सोनमफुलं नको असतं, त्यांना हवं असतं मनापासूनच प्रेम आणि भक्ती। खरी श्रद्धा ही हृदयातून येते। गणपती बाप्पा मोरया।